नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजची दीपामावस्या ही जरा विशेष आहे. कारण याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. त्याचबरोबर पंचांगामध्ये राहू काळ, यमगंड असे काही काळ आहेत, ज्यांच्या वेळेस आपल्याला दीपपूजन करायचं नाही आहे. आपल्या मुलांची जे आपण ओवाळणार आहे, दिव्यांनी पूजन करणार आहे, दृष्ट काढणार आहे, ते या वेळेत करायचं नाही आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत. दीप अमावस्या नेमकी कधी आहे, राहू काळ किती वाजता आहे, कोणते काळ टाळायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दीपपूजन नेमकं कोणत्या वेळेत करायचं. चला तर मग जाणून घेऊया की दीप अमावस्या कधी आहे. ती आज आपल्याला 12 ऑगस्ट सुमारे पहाटे 1:52 अमावस्या तिथी सुरू होते. ती रात्री 11:06 आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आजच्या दिवशी तुम्ही खडे मीठ जे आहे ते एका बाउलमध्ये घ्यायचं आहे. ते पूर्ण भरायचं आहे. त्यामध्ये 9 ग्रहांच्या 9 लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यावरती एक दीप प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बेडरूममध्ये ठेवायचा आहे. जी काही निगेटिव्हिटी असेल, जे काही असेल ते सगळं निघून जाण्यासाठी या दिवशी आपल्याला घरातील सगळे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा तर करायचीच आहे. संध्याकाळी दीप प्रज्वलित करायचा आहे. विधीनुसार मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर कृपा करून तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तो व्हिडिओ ऐका. आता महत्त्वाचं म्हणजे कोणते काळ टाळायचे. सर्वात आधी आहे यमगंड काळ. यमगंड काळ हा सकाळी 7:44 ते 9:20 आहे, जो आता संपत आहे. यानंतर येतो तो गुलिक काळ, तो आपल्याला 11 ते दुपारी 12:30 आहे. मग सगळ्यांना माहीत असलेला असा राहू काळ, तो 12:30 वाजता सुरू होत आहे दुपारी, तो 2:07 आहे. धार्मिक आणि ज्योतिष परंपरेनुसार राहू काळामध्ये नवीन शुभ कार्याचा शुभारंभ टाळला जातो. म्हणून विशेष दीपपूजेची सुरुवात या वेळेत करू नका. या अगोदर जर सुरू केलं असेल तर चालतं, पण या अगोदर देखील गुलिक काळ आहे. त्यामुळे दुपारपर्यंत तरी आपल्याला या कोणत्याच गोष्टी करायच्या नाही आहेत. म्हणून हा व्हिडिओ मी अर्जंटमध्ये तुमच्यापर्यंत पोस्ट केला. जेव्हा मला या काही गोष्टींची जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावं असं वाटलं. म्हणूनच, कारण सूर्यग्रहणामुळे पूजा करू नये असं देखील म्हटलं जातं. आता सर्वांच्या मनातला हा मोठा प्रश्न आहे, कारण 12 ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आहे. मग दीप अमावस्येची पूजा करायची की नाही, मग कधी करायची? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सूर्यग्रहण भारतामधून दिसणार नाही. त्यामुळे काही काळजी करू नका. त्यामुळे केवळ सूर्यग्रहण आहे म्हणून भारतातील प्रत्येकाने दीप अमावस्येची पूजा करूच नये असं सरसकट म्हणता येणार नाही. मंदिरं वगैरे सगळे आहेत, ओपन आहेत, कारण सूर्यग्रहण हे आपल्या भारतात दिसणार नाही आहे. सुतक पाळायचे की नाही, तर याबाबत आपल्या स्थानिक पंचांगातील माहिती बघा. जर गर्भवती स्त्रिया वगैरे असतील तर त्यांनी थोडी काळजी ही घेतली पाहिजे. आपल्या जवळपास आपल्या मोठ्यांना किंवा पंचांगामध्ये गुरुजींना विचारून आपल्या घरची धार्मिक परंपरा काय सांगते याला प्राधान्य द्या. म्हणजे काही गोष्टींची जी तुम्हाला टेन्शन किंवा चिंता आहे, ती चिंता तुमची दूर होईल. मग दीपपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता, तर सर्वात महत्त्वाची वेळ ही लक्षात ठेवा. संध्याकाळी 5:19 सुरू होते. 5:15 वाजता आपण सुरुवात करायची आहे. 6:54 पर्यंत दीपपूजनाची अनुकूल वेळ आहे. म्हणजे या वेळेत तुम्ही घरातील दिवे प्रज्वलित करू शकता, दीपांची पूजा करू शकता, कणकेचे दिवे बनवू शकता. देवाचं नामस्मरण करत करत हे दिवे बनवा. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी मदत होते. प्रार्थना करा मनोमन हे दिवे बनवत असताना, हे दिवे तयार करत असताना, घासून पुसून लख्ख करत असताना. त्याचबरोबर दीपांची मांडणी जेव्हा करता तेव्हा तुम्ही एखादं मंत्र, स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम वगैरे जरूर लावून ठेवा. दीप अमावस्येला संध्याकाळी जेव्हा आपण दिवे प्रज्वलित करतो तेव्हा ही वेळ जरूर पाळा. आता शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही वेळ पंचांगावर आधारित आहे. काही शहरानुसार देखील काही मिनिटांचा फरक पडू शकतो. म्हणूनच तुम्ही महाराष्ट्रातील किंवा दुसऱ्या शहरात, दुसऱ्या गावात राहत असाल तर तुमच्या ठिकाणचे स्थानिक पंचांग एकदा जरा बघा. कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं हे. पण अगदी काहीच माहिती नसेल तर तुम्ही बघणार काय? म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे एक छोटीशी माझ्याकडून मदत म्हणून सांगितलेलं आहे. राहू काळ सगळ्यात महत्त्वाचा टाळा. मुख्य वेळ आहे ही 12:30 ते 2:07 दुपारची.
दीपपूजेसाठी जो अनुकूल वेळ आहे तो संध्याकाळी 5:15 ते 6:54 म्हणजे 7 वाजेपर्यंत आहे. तर मित्रांनो, दीप अमावस्येच्या या पवित्र दिवशी आपल्या घरातील अंधकार दूर होऊन प्रत्येकाच्या जीवनात ज्ञान, सकारात्मकता, सुखसमृद्धीचा प्रकाश नांदो अशी प्रार्थना मी जरूर करते. आणि आपल्या मुलांचं आज काही जरी झालं तरी औक्षण करायला चुकवू नका. संध्याकाळची वेळ पाळा. अगदी 8-9 वाजले तरी चालेल. मुलं बाहेर असतील किंवा मोठी आहेत, कॉलेजला वगैरे जातात, जॉबला जातात, तर थांबा. संध्याकाळपर्यंत हा अमावस्येचा कालावधी आहे. जरी शुभ वेळ गेली तरी दिवसभर जो हा कालावधी भेटलेला आहे आपल्याला संध्याकाळी 11 वाजेपर्यंत, तर त्याचं पालन करा. आणि कणकेच्या दिव्यांनी मुलांचं औक्षण करून एका मातीच्या पंतीमध्ये 7 कापूर, छोट्या छोट्या वड्या आणि 11 लवंगा या घ्या. आणि ह्यांचा जो मोठा होमप्रमाणे एक ज्वलंत जाळ होणार आहे त्याने त्यांची दृष्ट काढा. अग्निस्नान म्हणतात याला. रेकीच्या जेव्हा आम्ही या गोष्टी करतो तेव्हा ही जी नजर उतरवण्याची एक परंपरा आहे, अग्निस्नान आजच्या दिवशी मुलांचं करा. डोक्यापासून खाली पायापर्यंत 11 वेळा हे अग्निस्नान त्यांना करायचं आहे. तर जरूर लक्षात घ्या. आपल्या मिस्टरांसाठी करा, स्वतःवरूनही उतरवा. तुमच्यासाठी देखील तुम्ही केलं पाहिजे. तुम्हाला देखील या गोष्टींची गरज असते. प्रत्येक गृहिणीला गरज आहे या गोष्टीची. तिला देखील वाईट नकारात्मकता त्या तिच्या ऑरामध्ये शिरतात. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरून देखील हा उपाय जरूर करा. जाता जाता व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करायला विसरू नका. सोबतचं बेल बटन प्रेस करा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ.